हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लक्षात घ्या, मी रोज एकच गोष्ट सांगत असतो. काय आपण कुठे ट्रेड करतो? XAUSDमध्ये. ठीक आहे, म्हणजेच कुठे तर गोल्डमध्ये आपण ट्रेड करतो. हे XAUSD काय आहे? हे फोरेक्सचा एक पेअर आहे मेटलचा. ठीक आहे, जर कोणाला याचं नॉलेज नसेल तर कृपया यूट्यूबमध्ये भरपूर नॉलेज आहे, तिथे जाऊन घ्या. आता आपण इथे ते सांगत बसणार नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे सेम आपलं इंडियन गोल्डसारखंच असते. ओके, इंडियन गोल्डमध्ये जसं ट्रेड होतं त्याचप्रमाणे हे आपण फोरेक्सचं असतं आणि फोरेक्स हे इंडियन गोल्डला ड्राईव्ह करतं. ठीक आहे, इथे लक्षात आलं. आता एक लक्षात घ्या, मी कायम म्हणत असतो की गोल्डचा ट्रेंड काय आहे? अप ट्रेंड आहे, असं मी कायम म्हणत असतो. आता हे मी का असं म्हणतो याचं मी तुम्हाला आज कारण दाखवणार आहे. ओके, लक्षात घ्या. आता बघा, काल एक OMFIF म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे. ह्या इन्स्टिट्यूटने काय केलं आहे, त्यांचा रिपोर्ट दाखवलेला आहे, त्यांचा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. ठीक आहे, आता तो रिपोर्ट काय म्हणतो ते बघूया आपण. ठीक आहे, चला आपण त्या साईटवर जाऊया. ओके, इथे बघा. आता इथे काय म्हटलं आहे, मध्यवर्ती बँकांमध्ये सोने ही सर्वात जास्त मागणी असलेली सुरक्षित संपत्ती आहे. हे कोण म्हणत आहे? हे म्हणत आहे OMFIF. ही एक इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे, तर हे सांगते आहे. आता ही कशाच्या बेसवर सांगते आहे तर ते लक्षात घेण्यासारखं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कोणत्या बेसवर हे म्हणतात की सेंट्रल बँक, मध्यवर्ती बँकामध्ये प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँक्स. ठीक आहे, सेंट्रल बँक्स काय करत आहेत? सोन्यामध्ये जास्तीत जास्त काय करतात? आपली इन्व्हेस्टमेंट करत आहेत. आता हे कोणत्या बेसवर हे सांगतायत ते बघूया. तर इथं घ्या, लक्षात घ्या. जागतिक अर्थव्यवस्थेचे सोन्याचे एक महत्त्वाचे आर्थिक मालमत्ता म्हणून स्वतःला पुन्हा स्थापित केले असल्याने विश्लेषक सोन्याबद्दल अत्यंत उत्साही आहेत. ओके, ठीक आहे. मंगळवारी अधिकृत नाणेनिधी आणि वित्तीय संस्था मंच OMFIF म्हणजे ह्यांना हे एक इन्स्टिट्यूट आहे. ती काय करते की असे सर्वेक्षण करत असते सेंट्रल बँकांचं, मोठमोठ्या इन्व्हेस्टर्सचं, की ते काय करत आहेत. ठीक आहे, तर ह्यांनी या सेंट्रल बँकांचं सर्वेक्षण केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांना काय लक्षात आलं, त्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार काय की 32% सेंट्रल बँक काय करणार आहेत? पुढील 12 ते 14 महिन्यांमध्ये सोन्यातली त्यांची गुंतवणूक जी काय आहे ती वाढवण्याची योजना त्यांनी आखलेली आहे. ओके, म्हणजे ते कंटिन्युअस गोल्डमध्ये पुढील 12 ते 14 महिने काय करणार आहेत? गोल्डमध्ये बाईंग करणार आहेत. मी तुम्हाला मागे म्हटल्याप्रमाणे आपण थोडंसं कलर चेंज करू. बहुतेक दिसत नाही, एकच मिनिट. ठीक आहे, पिंग घेऊ. ठीक आहे, बाईंग करणार आहेत. आता लक्षात घ्या, 12 ते 14 महिने सलग सोन्यामध्ये काय करणार आहेत? बाईंग करणार आहेत. म्हणजे यामुळे काय होणार? आता सेंट्रल बँक बाय करतात, मग गोल्डचा ट्रेंड कसा राहणार आहे? कायम अप ट्रेंड राहणार. हे तुम्हाला मी वारंवार का सांगतो? यासाठीच सांगतो की जर सेंट्रल बँक गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करता आहेत देशांच्या, की त्यांच्याकडे ट्रिलियनमध्ये यांचं इन्कम असतं आणि ते इन्व्हेस्टमेंट म्हणून जर गोल्डमध्ये करत असतील तर गोल्डचा ट्रेंड कसा राहणार? कायम अप ट्रेंड राहणार. ठीक आहे, याच्यावरती त्यांनी एक सोप्या भाषेत एक रिपोर्ट चार्ट दाखवलेला आहे, तो बघूया आपण. आता जर हा चार्ट आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल. इथे बघा, 2020 कोरोनाच्या काळामध्ये सेंट्रल बँकेने बाईंग चालू केली आहे. तर ते आता हे पर्सेंटेजमध्ये 10% होतं इयरली. 2021मध्ये हेच बाईंग 50% गेलं इयरली. 2022मध्ये 20% गेलं इयरली बाईंग त्यांच्या. म्हणजे त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, समजा 100% इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यातली किती पर्सेंट इन्व्हेस्टमेंट? तर 15% इन्व्हेस्टमेंट 2021, 20% इन्व्हेस्टमेंट 2022, परत 15% त्यांनी केली 2023मध्ये, 24मध्ये केली पुन्हा 15% ॲप्रॉक्स. पण आता 2025मध्ये हीच इन्व्हेस्टमेंट त्यांनी 32% वाढवायचं प्लॅन केलेलं आहे सेंट्रल बँक्सने. लक्षात घ्या. म्हणून ह्या सर्व गोष्टी होत असल्यामुळे गोल्डचा ट्रेंड कायम कसा राहतो? अप ट्रेंड राहतो. थोडे थोडे करेक्शन येत असतात हे बघा, पण गोल्डचा ट्रेंड कायम अप ट्रेंडमध्ये असतो. ओके, लक्षात आलं? त्यांचं म्हणणं काय बघा. इथे बघा,
पुढील 10 वर्षात सोने खरेदी करण्याची निव्वळ 40% योजना इतर कोणत्याही मालमत्ता वर्गापेक्षा जास्त. ओके, म्हणजे पहिल्या या सेंट्रल बँक काय करायच्या, डॉलरमध्ये रिझर्व्ह करायच्या. आपले इन्व्हेस्टमेंट कशात ठेवायचे, डॉलरमध्ये ठेवायचे. ठीक आहे, आता तेच काय करतात की डॉलरला थोडंसं ट्रम्पची नीतीची काय आहे, टेरिफ वगैरे किंवा आता जे काही जिओ पॉलिटिकल टेन्शन चालू आहेत, तर त्याच्यामुळे ते काय करतात, गोल्डमध्ये जास्त आपली इन्व्हेस्टमेंट वाढवतात. ओके, 75 केंद्रीय बँकांनी 75 सेंट्रल बँकांचा याच्यामध्ये काय घेतला होता, सर्वेक्षणामध्ये सहभाग होता. ठीक आहे, आणि हा सगळा अभ्यास करून ह्यांनी काय केलं आहे की पुढील 12 ते 14 महिन्यामध्ये सर्व सेंट्रल बँका काय करणार आहेत, जास्तीत जास्त सेंट्रल बँका काय करणार आहेत, तर आपली इन्व्हेस्टमेंट गोल्डमध्ये वाढवणार आहेत. म्हणून गोल्डचा ट्रेंड हा कायम काय असतो, अप ट्रेंड चालू असतो. इथपर्यंत लक्षात आलं, इथे बघू शकता तुम्ही. म्हणून आपण जेव्हा कधीही गोल्डमध्ये काम करण्याचा विचार करतो, गोल्डमध्ये म्हणजेच XAU USDमध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस आपण काय विचार करतो की गोल्ड काय आहे, कायम अप ट्रेंडमध्ये आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गोल्डमध्ये करेक्शन आलं तर किती येऊ शकतं, मॅक्झिमम 30%चं करेक्शन येऊ शकतं ॲव्हरेज. जर हिस्टॉरिकल व्ह्यू आपण पाहिला तर ॲव्हरेज 30% करेक्शन येऊ शकतं. ठीक आहे, तर अप ट्रेंड असल्यामुळे आपण कायम बाय साईडच्या पोझिशन ओपन करतो आणि आपल्याला माहिती आहे की 30% करेक्शन येऊ शकतं, त्यापेक्षा जास्त येऊ शकत नाही, म्हणून आपण काय याला SL लावत नाही. ओके, आपण काय करतो त्याऐवजी ॲव्हरेजिंग. म्हणजे उदाहरणार्थ आपण इथे बाय केला असेल तर गोल्ड थोडंसं खाली आलं तर आपण इथे बाय करतो, अजून खाली आलं तर इथे बाय करतो. मग गोल्ड अप साईड जाताना आपल्या सगळ्या एंट्र्या टार्गेटमध्ये हळूहळू प्रॉफिटमध्ये क्लोज होत जातात. ठीक आहे, लक्षात आलं. आता हे करण्यासाठी पहिलं तरी एक लक्षात घ्या, हे मी इथे तुम्हाला जे काय आता इथून पुढे शिकवणार आहे पुढचं, हे एज्युकेशनल पर्पज म्हणून आहे. ठीक आहे, इथल्या प्राईस पाहून कोणी ट्रेड करू नका, कारण की आपले ट्रेड काय आहेत, आपले ट्रेड होऊन गेलेले आहेत. ओके, हे फक्त अभ्यासासाठी आहे. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही तुमची बॅक हिस्ट्री करा, मिनिमम 4 इयर्सची करा बॅक हिस्ट्री. त्या बॅक हिस्ट्रीनंतर तुम्ही एखादं फंडेड अकाउंट घ्या किंवा एखादं डेमो अकाउंट सुरू करा. त्याच्यामध्ये 3 महिने तुम्ही ट्रायल घ्या. 3 महिने तुमची ट्रायल झाली, त्याचे रिझल्ट बघा काय आले, आणि ते रिझल्ट पॉझिटिव्ह वाटले तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा बरोबर बोलून त्यांचा सल्ला घ्या, त्यांना ही स्ट्रॅटेजी दाखवा. त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की गो अहेड, तर तुम्ही इथे त्यांच्या सल्ल्यानुसार ट्रेड करू शकता. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. तर आपण पटापट आपले रूल्स बघून घेऊ. मित्रांनो लक्षात घ्या, मी काय रोज वेगळं काही सांगत नाही, मी रोज एकच रूल सांगतो तुम्हाला. आपले रूल्स तेच आहेत. आपल्या स्ट्रॅटर्जीचं नाव आहे ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी. ओके, ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी एकदम सिम्पल नाव आहे. नावाप्रमाणेच आपल्याला ॲव्हरेज करायचं लगेच लक्षात येते, फक्त ते कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला रोज सांगत असतो. ठीक आहे, आता सगळ्यांना माहीत झालं की XAUSD चार्ट पाहायचं आहे. कुठेही पहा, ट्रेडिंग व्यू, MT4 MT5, तुम्हाला ज्या वेबसाईटवर छान वाटत असेल तिथे तुम्ही पाहू शकता. दुसरी गोष्ट काय, आपली टाईम फ्रेम किती आहे, आपली 1 हवरची आहे, 1 तासाची आपली टाईम फ्रेम आहे. तिसरी गोष्ट, आपण याला एक इंडिकेटर लावतो. ओके, इंडिकेटर आपला आहे 9 AM आहे. ओके, चौथी गोष्ट, आपला टाईम पिरियड, म्हणजे आपण ज्या टाईममध्ये ट्रेड करणार तो टाईम पिरियड आहे सकाळी 11:30 ते रात्री 12:30. आता काही लोक हे रोज ऐकून बोर होत असतील, तर बोर होऊ नका मित्रांनो. हे रोज ऐकूनच आपली सायकोलॉजी परफेक्ट होत जाणार आहे, हे लक्षात घ्या. 5वा आहे फिक्स टार्गेट. आपण फिक्स टार्गेट घेतो यामध्ये की $10, म्हणजे जिथे कुठे आपली एंट्री होईल तिथून पुढे वरती XAUSD $10 वरती प्राईस गेली तर आपण आपलं तिथे टार्गेट लावतो आणि काय करतो, वेटिंग करतो. 6वी गोष्ट आहे लॉट साईज आणि फंड मॅनेज. आता ही खूप मोठी गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपला फंड 5 लाख असेल, 10 लाख असेल, 50 लाख असेल, जो काही असेल त्याप्रमाणे आपली लॉट साईज ही मेंटेन पाहिजे. तुमची 0.012 जी काय असेल
पण ते आपल्या फंडला ती मॅच झाली पाहिजे. मॅच कशी झाली पाहिजे, तर याचं एक उदाहरण असं की सपोज आपण एक एंट्री घेतली, ती एंट्री आपली होल्ड झाली, आपण दुसरी एंट्री घेतली, ती पण होल्ड झाली, तिसरी घेतली, ती पण होल्ड झाली, चौथी घेतली, ती पण होल्ड झाली, तर किमान आपल्याला 5 वेळा ॲव्हरेजिंग करता यावं. ओके, तर एवढा आपली लॉट साईज आणि आपला फंड मॅनेज पाहिजे. 5 वेळा ॲव्हरेजिंग करता यायला पाहिजे. अगदी सोपं आहे, याच्यात काही असं घाबरण्यासारखं काही नाही की अरे 5 वेळा ॲव्हरेजिंग करायचं, बापरे असं काही नाही. ठीक आहे, फार तर मित्रांनो 4 वेळा ॲव्हरेजिंग करावं लागतं. मी तुम्हाला 5 वेळा सांगितलं कारण की सेफ साईड कुठेही कोणाचंही नवीन असेल तर अकाउंट वॉशआउट होऊ नये यासाठी मी तुम्हाला सांगितलं. हे 4 वेळासुद्धा मी 4 वर्षात फक्त 2दाच अशी कंडिशन झाली होती की मला हे 4 वेळा ॲव्हरेजिंग करावं लागलं होतं. नाहीतर 2-3 मध्येच आपलं टार्गेट अचीव होत असतं. ठीक आहे, आता ह्या कंडिशननुसार आपल्याला किती ट्रेड भेटतात मंथली, तर मंथली आपल्याला 10 ते 12 ट्रेड आरामात मिळतात आणि त्यातले 7 to 8 ट्रेड आहेत ना, हे लगेच टार्गेट अचीव करतात. ओके, आणि 1-2 ट्रेड आपले होल्ड होतात की जे साधारण 1 आठवडा, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवसांनी आपलं टार्गेट अचीव करतात. लक्षात आलं. 7वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. लक्षात घ्या मित्रांनो, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाचं आहे. डिसिप्लिनमध्ये राहणे म्हणजे काय की बाबा 1 आवर सांगितलं आहे तर तीच कॅन्डल बघायची. 1 आवर बघता 15 मिनिट बघू नका, 30 मिनिट बघू नका, 2 तासाची बघू नका, 4 तासाची. आपली स्ट्रॅटर्जी तर परफेक्ट झाली, आपण तेच कॅन्डल फ्रेम बघितली पाहिजे. अभ्यासासाठी तुम्ही डेली विकली बघू शकता, त्याबद्दल नाही आहे, पण ट्रेड घेताना नेहमी 1 आवरचीच कॅन्डल फ्रेम बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, इंडिकेटर 9 EMA सांगितलं आहे आपण, तर तो 9 EMAचाच असावा, तो SMA नसावा किंवा तो 10चा नसावा, चेंज करून 12 वगैरे असं करून, कारण की ह्या स्ट्रॅटर्जीला आपला हाय वर्क करतो आहे तर तोच असावा डिसिप्लिन म्हणजे. आणि सकाळी 11:30ला आपल्याला सांगितले, सकाळी 11:30 ते रात्री 12:30, म्हणजे सकाळी 11:30ची पहिली कॅन्डल जेव्हा सुरू होते H1ची, तिथून ते रात्रीची 12:30ची कॅन्डल सुरू होते, म्हणजे सकाळची 11:30ची संपते 12:30 आणि रात्री 12:30ची संपते 1:30 वाजता. इथपर्यंत आपण या टायमिंग फ्रेममध्ये ट्रेड करू शकतो. तर तेवढ्याच टायमिंगमध्ये करायचं. सकाळी तुम्ही उठले पहाटे तुम्हाला ट्रेड दिसतोय, नाही घेऊ आपण इथे, तर असं करू नका. कधीतरी मग हे ट्रेड अडकले जातात, मग पुढे ॲव्हरेजिंगला इश्यू होतो, अकाउंट वॉशआउट होण्याची भीती असते. लक्षात घ्या, म्हणून हा टायमिंग फॉलो करणं खूप गरजेचं आहे. हेच टायमिंग आपण का ठेवले, तर या टायमिंगमध्ये लंडन सेशन आणि न्यूयॉर्क सेशन चालू होतात की जिथे जास्त व्हॉलॅटिलिटी असते, जिथे जास्त इन्व्हेस्टमेंट होते, जिथे जास्त ट्रेड होतात, म्हणून आपण ही टायमिंग घेतलेली. ठीक आहे. 5वी गोष्ट म्हणजे फिक्स टार्गेट. फिक्स टार्गेट घेणं गरजेचं आहे. कुठेही लालच करून की आपले टार्गेट अचीव होतात मग $11 करू, $12 करू, हे करायचं नाही मित्रांनो, इथेच आपण फसतो. लक्षात घ्या, आपल्याला जरी आपण कासवाच्या चालीने हळूहळू गेलो तरी आपल्याला प्रॉफिटेबल जायचं आहे. ओके, एकदम सच्यासारखं पण आपल्याला दमायचं नाही आणि कुठेतरी आपले ट्रेड फसून घ्यायचे नाहीत. लक्षात घ्या, म्हणून हे $10चं टार्गेट आहे, तर हेच वापरायचं. लॉट साईज आणि फंड मॅनेजमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे की ते परफेक्टच असतं पाहिजे, त्याशिवाय आपले ट्रेड व्यवस्थित होणार नाहीत, ॲव्हरेजिंग व्यवस्थित होणार नाही. ओके, कन्सिस्टन्सी म्हणजे काय मित्रांनो, की आपल्याला रोज ही एकच गोष्ट करायची, रोज तेच करायचं आहे. लक्षात घ्या, तेच करायचं आहे. ओके, हे जर आपण सर्व केलं तर नक्कीच आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. ठीक आहे, आणि मी तुम्हाला किती शिकवलं आणि तुम्ही जर हेच फॉलो केलं नाही, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ठेवली नाही, तर मी हे शिकवून काहीच फायदा नाही, सगळं शून्य आहे. इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे, चला आता आपण चार्टवर जाऊन समजून घेऊ की आपण काल कुठे ट्रेड केले, आपल्या आधीच्या ट्रेडचं काय झालं, हे सर्व आपण चार्टवर जाऊन समजून घेऊ. ओके, आता चार्टवर आलो मित्रांनो, पहिल्यांदा हे सांगतो की मी इथे 2 इंडिकेटर लावलेले आहेत. एक तर आहे एमए रिबेन मी का लावला की याच्यामध्ये 4 EMA लावता येतात, SMA लावता येतात. ठीक आहे, आपल्याला 4ची गरज नाही, आपल्याला एकच हवा आहे. तर इथे बघा EMA केलेला आहे आणि 9ची व्हॅल्यू टाकलेली आहे आणि कलर ब्ल्यू ठेवला आहे. तुम्हाला जो आवडतो तुम्ही ठेवू शकता. दुसरी गोष्ट, इथे मी लक्स अल्गो म्हणून एक इंडिकेटर लावलं. हे लक्स अल्गो काय दाखवतं, आपल्याला सेशन्स दाखवतं. उदाहरणार्थ मी इथे गेलो, मला न्यूयॉर्क आणि लंडन सेशन बघायचं आहे. तर मला हे दिसायला चालू होईल इथे, आणि इथे त्यांचे टायमिंग्स पण येतात. ठीक आहे, हे बघ, हे न्यूयॉर्क सेशन आहे, हे लंडन सेशन आहे जे ब्ल्यूमध्ये आहे, आणि जे ऑरेंजमध्ये दिसतंय ते न्यूयॉर्क सेशन आहे. ठीक आहे, याच टायमिंगमध्ये आपण ट्रेड करतो. लक्षात घ्या, आता बघा इथे 12:30 पासून सुरू झालेला आहे
मग ही 12:30ची कॅन्डल म्हणून मी तुला 11:30 सांगितलं की 12:30ला ही लंडन सेशनची कॅन्डल सुरू होते, ठीक आहे, आणि एंड आहे रात्री 1:30 वाजता, म्हणून मी सांगितलं की 12:30पर्यंत, जेणेकरून जर रात्री 1:30 जायच्या आधी आपल्याला एंट्री मिळाली तर ठीकच आहे. इथपर्यंत लक्षात आलं. म्हणून मी सेशन्स कळावे म्हणून लावलेले आहे तुम्हाला. हे लावले नाही लावले याचं काही गरज नाही, पण लक्षात ठेवा की आपला टायमिंग काय आहे तो लक्षात ठेवा. त्यासाठी हे सेशन्सचं इंडिकेटर आहे. एक सकाळी 11:30, रात्री 12:30पर्यंत, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हे वारंवार सांगण्याचं कारण एकच आहे, इथेच गोंधळ होतो आपल्याला. कुठेही ग्रीडी व्हायचं नाही आहे आणि टोकियो सेशनमध्ये ट्रेड घ्यायचे नाहीत. कितीही छान ट्रेडर दिसला, कितीही प्रॉफिटेबल असला तरी घ्यायचे नाहीत, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. आता बघा, आता आपलं कालचं काय होतं. आता पहिली गोष्ट, आपल्या आधीच्या एंट्र्या ज्यांना माहिती नाही आहेत त्यांनी कृपया मागचे व्हिडिओ बघावे, तिथून त्या एंट्री समजून घ्या. आपली 17 जूनला एक एंट्री होती, ती साधारण होती 3399ला. इथे आपली एक एंट्री होल्ड आहे. चा कलर आपण ठेवू. ओके, इथे आपली एक एंट्री होल्ड आहे. या ठिकाणी एक एंट्री 3399ला आपली काय आहे, होल्ड आहे. का होल्ड आहे? कारण की आपण याला टार्गेट लावलं होतं $10चं टार्गेट लावून 3409 ठेवलं आहे, पण आपल्या ह्याने टार्गेट अचीव केलंच नाही. जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, हे तिथून आपण जसं एंट्री घेतलं तेव्हापासून हे खाली 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 पडत आलं आहे. ओके, आणि ते त्याने मध्ये कुठेच आपल्याला एंट्री दिली नाही. त्यांनी आपल्याला एंट्री दिली काल, म्हणजे साधारण 17 जूनपासून आपल्याला 18, 19, 20, 21, 22, 23 मध्ये शनिवार रविवार होता आणि काल होता 24. तर काल आपल्याला त्याने एंट्री दिली 24 तारखेला. मग आता आपले हे मधले दिवस वाया गेले का? तर नाही वाया गेले, कारण की हे आपल्या स्ट्रॅटर्जीचा भाग आहे. आपल्या स्ट्रॅटर्जीचा भाग काय आहे, वेटिंग. ओके, आणि हे वेटिंग करणं गरजेचंच आहे मित्रांनो. काही घाई करायची नाही, आपल्याला स्लोली जायचं आहे, लक्षात घ्या. आणि वेटिंग जेवढे पेशन्स वाढेल तेवढे आपली सायकॉलॉजी स्ट्रॉंग होणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? तर बघा, आपली पहिली एंट्री झाली आहे 3399ला. आता ह्याचं टार्गेट तर अचीव झालं नाही. मग आपण काय केलं, -$50 ॲव्हरेजिंग करण्यासाठी. ॲव्हरेजिंग प्राईस आपली काय आली, 3349. आता 3349 कुठे आहे, तर तिथे पण आपण एक लाईन मारून घेऊ. 3349 साधारण 3349 आहे या लाईन, ठीक आहे, इथे. आता बघा, तुम्ही पाहू शकता तुमच्या समोरच आहे, 9 EMA लावलेला आहे. थोडंसं झूम करतो लक्षात येण्यासाठी. 9 EMA लावलेला आहे. कुठेही 3349च्या वरती कॅन्डल क्लोज झालेली नाही. आपली डायरेक्ट ग्रीन कॅन्डल क्लोज झाली आहे या लेवलला. ओके, आता जर हे झूम करून पाहिलं आपण, थोडंसं तुम्हाला लक्षात येण्यासाठी झूम करून दाखवतो. बघा, टायमिंग काय आहे, 24 जून, तारीख आहे 24 जून, टायमिंग आहे रात्रीची 9:30ची कॅन्डल आहे की जी 10:30ला क्लोज झाली. ती कशी क्लोज झाली आहे, बघा, तिने मूव्हिंग ॲव्हरेजला 9 EMAला खालून सुरू होऊन वरती मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज झाली आहे, ठीक आहे, वरती क्लोज झाली. आणि प्लस म्हणजे काय झाली आहे, ग्रीनमध्ये. आपल्याला ग्रीन कॅन्डलमध्येच एंट्री घ्यायची आहे, रेड कॅन्डलला एंट्री घ्यायची नाही, लक्षात आलं. आता याचा हाय काय होता या कॅन्डलचा, 3320.48, ठीक आहे, आणि याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला का, तर केला. काय नेक्स्ट कॅन्डलचा हाय तुम्ही पाहू शकता, 3321.31. ओके, तर मग आपली इथे एंट्री झाली. याचा हाय होता, या कॅन्डलचा हाय होता 3320 आणि या कॅन्डलचा हाय आहे 3321, ठीक आहे. तर आपल्या नेक्स्ट कॅन्डलने आपल्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केलेला आहे. हाय ब्रेक केल्यामुळे आपली इथे एंट्री झाली. साधारण 3321ला,
ओके. आता बघा आपण सगळ्या क्रायटेरियामध्ये बसलो का, तर पहिलं आपली एक एंट्री होल्ड आहे, ती कितीला आहे 3399ला. ओके. दुसरी एंट्री आपण ॲव्हरेजिंगची कुठं घ्यायला पाहिजे होती 3349च्या खाली. तर आता ही आपली एंट्री कुठं झाली 3321. तर आपण बरोबर -$50 खाली आहे, त्यामुळे ही एंट्री आपण घेऊ शकतो. म्हणून आपली सेकंड एंट्री इथे झाली 3321ला. आता आपण काय केलं, +$10 टार्गेट लावलं 3331 आणि पुन्हा आपण काय केलं, मॉडिफाय करून टार्गेट लावून आपण वेटिंग केलं. आता तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, आपण एंट्री केल्यावर साधारण 5:30 नाही, सकाळी साधारण 6:30च्या कॅन्डलमध्ये. आता यावेळेस आपण झोपलेलो असतो, साधारण सकाळी 6:30च्या कॅन्डलमध्ये आपलं टार्गेट अचीव, आपण झोपेत असताना पण आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला आता एंट्र्या होल्ड कशा होतात हेही लक्षात आलं आणि एंट्र्या ॲव्हरेज कशा करायच्या हे पण लक्षात आलेलं असेल. अजूनही कोणाला डाऊट असेल किंवा मागे आपण काय केलं, आपण कशा एंट्र्या घेत आलो आहे, तर ते तुम्ही मागचे व्हिडिओ पाहून समजू शकता. तुमची सायकॉलॉजी क्लिअर होण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला हे रोज रोज बघूनच तुमची सायकॉलॉजी एकदम स्ट्रॉंग होणार आहे. सायकॉलॉजी स्ट्रॉंग झाली पाहिजे तरच आपण ह्या स्ट्रॅटर्जीला किंवा ह्या मार्केटमध्ये प्रॉफिटेबल बनवू शकतो. लक्षात आलं इथपर्यंत. तर मित्रांनो आता लक्षात घ्या, नेक्स्ट गोष्ट म्हणजे आहे आपली सायकॉलॉजी. आपली सायकॉलॉजी कशी पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. का स्ट्रॉंग पाहिजे, कारण की आता तुम्ही बघितलं एक एंट्री आपली काय झाली, होल्ड झाली. मग आपल्याला टेन्शन येतं का म्हणणार ही एंट्री होल्ड झाली, आता जी काय आपली लॉट साईज असेल वॉटेवर, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं इथे मायनसमध्ये दिसत असेल, -$10 -$20 $50 $100 लॉट साईजप्रमाणे जे काय असेल ते. मग आपल्याला कुठेही मनात भीती नाही आली पाहिजे, कारण की आपला फंड तेवढा कॅपेबल असतो, आपली लॉट साईज तेवढी व्यवस्थित असते की जेणेकरून आपण ॲव्हरेजिंग करू शकतो. लक्षात आलं. म्हणून आपली सायकॉलॉजी खूप स्ट्रॉंग पाहिजे. किती असं ॲव्हरेज 5 वेळा ॲव्हरेज करण्याची वेळ आली ना, तरी आपला फंड ॲव्हरेज एवढा कॅपेबल आहे की आपल्याला ॲव्हरेज करता आलं पाहिजे. ओके. म्हणून हे ॲव्हरेजिंग करताना कधी फिअर येता कामा नये आणि कंटिन्यूस जर टार्गेट अचीव व्हायला लागले तर कधी ग्रीड येता कामा नये. या दोन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, अवॉइड करायच्या आहेत. हे अवॉइड कशा होणार, तर रोज तेच करून हे अवॉइड होऊ शकतात. लक्षात आलं मित्रांनो. ही जर सायकॉलॉजी तुम्हाला पर्सनली माझ्याकडून शिकायची असेल पर्सनली, तर मी खाली एक फॉर्म दिला आहे, तो सबमिट करून द्या, डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो सबमिट करून द्या. यासाठी मी एक नॉमिनल फीज घेणार आहे. ओके, फॉर्म भरा, तुम्हाला फीज सांगितली जाईल, एकदम नॉमिनल असणार आहे ती. बरं, ह्याच्यामध्ये काही सिक्रेट आहे का, अजून सिक्रेट वगैरे काही नाही. हे फक्त काय तुमची सायकॉलॉजी स्ट्रॉंग करण्यासाठी मी तुम्हाला पर्सनली शिकवणार. ठीक आहे. आणि काय करणार, तुम्हाला डिसिप्लिनमध्ये राहण्यासाठी मदत करणार. आणि जेव्हा कधी एंट्री होईल, म्हणजे एंट्री ट्रिगर होण्याची वेळ येईल, त्यावेळेस मी तुम्हाला एक छोटासा काय करणार, अलर्ट देणार. या 2-3 गोष्टी मी करणार. बाकी स्ट्रॅटर्जी मित्रांनो हीच आहे, टाईम फ्रेम हीच आहे, इंडिकेटर हेच आहे, फिक्स टार्गेट हेच आहे. ओके. त्यामुळे जर तुम्हाला तशी इच्छा असेल आणि ऑलरेडी तुमची सायकॉलॉजी स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला ह्याची काहीच गरज नाही, हे काही करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कळला नाही कळला, काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा, त्याची उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला मला काही सजेशन्स द्यायचे असतील तर तेही कमेंटमध्ये विचारा, त्याच्यावर नक्कीच मी विचार करेल, त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. चलो भेटूया नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबू. थँक्यू सो मच.